नमस्कार, मी मयुरेश मांजरे आणि हे बघतोय तुम्ही गँगटॉक. हा आमचा आहे 14 दिवस सिक्कीम मधला आणि आज आपण फिरणार आहोत नथुला पास. चला आता तयार होतो आम्ही आणि जाणार आहोत नथुला पास, बाबा मंदिर आणि सोंबे लेकला. चलो तर कंटिन्यू करूयात. ब्रेकफास्ट करू आता आणि मग जाऊ. रिया रेंज पण उठलेत का बघतो. नाश्ता करायला थांबले आणि ह्याच्यानंतर आम्ही जाणार रूमला अंडरग्राउंड आहे. ब्रेकफास्ट वगैरे तर झालेला आहे आणि इथे बघा हे माझ्या मागे हॉटेल आहे जिथे आम्ही राहिलेलो आहे आणि आता इथून आम्ही आता निघतोय. कांचनजंगा बरोबर त्या आता इथे आम्ही सोमगा लेकच्या तिथे जवळ आलेलो आहे थोडंसं आणि इकडे जरा खूप सारे हॉल्ट्स आहेत, म्हणजे हॉल्ट घेण्यासाठी इथे चहाचे स्टॉल्स वगैरे आहेत. तर तिथेच आम्ही ऑर्डर दिलेली आहे जेवायची, ती येताना आम्ही करणार आहोत. आता आम्ही परत आमची नथुला पासची जर्नी स्टार्ट केलेली आहे. आम्ही पोहोचलोय नथुला पासला, जिथे इंडिया आणि चायनाची बॉर्डर आहे. ती मागे जी तुम्हाला व्हाईट कलरची बिल्डिंग दिसते ती ॲक्च्युली चायनामध्ये आहे आणि हे जे रेड कलरचे आहेत ते आपल्या इंडियामध्ये आहेत. तर आता आपण ते एकदम बॉर्डरवरती जाणार आहोत. हॅलो गाईज, आता आम्ही बॉर्डर आणि आता आम्ही चाललोय. सो आम्ही नथुला पास वरून आलेलो आहे. चायना बॉर्डर बघितली आहे, इंडो चायना बॉर्डर. ॲक्च्युली तिथे गेट्स पण आहेत. एक इंडिया पूर्ण प्रॉपर रस्ता आहे जो चायनामध्ये जातो. इंडियाचा गेट बंद आहे आणि चायनाचा गेट बंद आहे, म्हणजे एक्सचेंज होतो तिथे. पण तिथे फोटोग्राफी स्ट्रिक्टली अलाउड नव्हती. तरी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल एका ठिकाणी जिथून अलाउड होतं तिथे मी व्हिडिओ काढलेला आहे. तिथे इंडियाचा फ्लॅग आणि चायनाचा फ्लॅग तुम्हाला दिसला असेल. तर हा बघा, हा माझ्या मागे जो रस्ता जातोय तो चायनाला जातोय. इथे फक्त जस्ट 100 मीटरच्या तिथे एक पुढे गेट आहे प्रॉपर आणि तो गेट वरून चायनाला जाऊ शकतात. तर तिथे सिक्युरिटी आहे. इथून पुढे कोणाला जाऊन देत नाही आहेत कुठल्याच लोकांना. तर आणि ते गेट बघण्यासाठी म्हणून इथे वरती जाऊन तो गेट बघू शकतो आपण. याकला जाऊ आपण, याकला बस, याकवर बसवेन तुम्हाला, नका काळजी करू. हे आता आम्ही झुलुकला झिगझॅग पॉइंटच्या तिथे आलोय स्टार्टिंगला. हे बघा माझ्या मागे तुम्हाला दिसेल असा रस्ता झिगझॅग आहे. आता आम्ही थंबी व्ह्यू पॉइंटला चाललोय. तिथून असं पूर्ण व्ह्यूज दिसतात. पण आता ॲक्च्युली वेदर बघा, पूर्ण ढग वगैरे आलेले आहेत, त्याच्यामुळे वी आर डाऊटफुल इफ वी आर एबल टू सी इट. पण चला, पॉइंट आता आलोय एवढ्या लांब तर बघूयात. ते बघा सन येतोय, ये. सो लेट्स सी. आता थंबी व्ह्यू पॉइंटला आलोय पण वेदर परत खराब झालंय, त्याच्यामुळे काही शक्य नाहीये दिसण्यासारखं. हे बघा 11,200 फीटला आहे थंबी व्ह्यू पॉइंट. काय काहीच दिसत नाहीये. इथून झिगझॅग पॉइंट असे दिसतात पण इथे आता काहीच दिसण्यासारखं नाहीये. आता आम्ही थंबी व्ह्यू पॉइंट वरून निघालोय. खूप फॉग होतं त्याच्यामुळे आम्हाला काही दिसला नाही व्ह्यू. तुम्ही गुगलवरती बघा, गुगल इमेजेस मध्ये जाऊन झुलुक थंबी व्ह्यू पॉइंट देखो, यू विल सी हाऊ इट वी शुड हॅव सीन इट. आता आम्ही बाबा हरभजन सिंग मंदिरला चाललोय. ओल्ड मंदिरला फर्स्ट अँड देन न्यू मंदिरला. येस, इट इज ऑन रोड ओनली, सो नो इश्यूज. अँड देन आम्ही करणार आहोत याकची सफारी. रिया रेंज करणार आहे ती याक सफारी. आता 15 मिनिटच लागेल, जास्त वेळ नाही लागणार ते बाबा हरभजन सिंग मंदिरला जायला. बाबा हा
तोंडातून वाकणे आता नाही येणार. आता घरात आतमध्ये गाडीत आलो ना, आता कशी निघणार. आता आम्ही बाबा हरभजन सिंग मंदिरला आलोय. आता इथे बाबा हरभजन सिंग मंदिरचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. तर बाबा हरभजन सिंग इथे असं आहे की 4 ऑक्टोबर 1968 साली बाबा हरभजन जे सिपाही पदावर होते ते आपल्या दलाला गाडीतनं घेऊन चालले होते. तेव्हा खूप मोठी लँडस्लाइड्स वगैरे किंवा खूप वेदर खराब असल्यामुळे पूर वगैरे आला होता, लँडस्लाइड झाली होती. त्याच्यामध्ये बाबा हरभजन सिंग यांची गाडी वाहून गेली होती. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या एका मित्राच्या स्वप्नात येऊन सांगितलं मृत शरीर कुठे आहे अशा व्यक्तीने बाहेर त्याला त्याच्या मित्राला असं वाटलं की हे फक्त असं स्वप्न आहे, तर त्याने ते इग्नोर केलं. पण त्याच्यानंतर खरोखर तिकडे काही दिवसांनी ते बाबा हरभजन सिंगचं शरीर मिळालं. मग तेव्हा त्या मित्राने सगळ्यांना ही स्वप्नाची गोष्ट सांगितली आणि मग तिथे मंदिर बांधलं. तेव्हापासून आणि मग त्याच्यानंतर तेव्हापासून तिथे जे काही नैसर्गिक आपत्ती येते कोणाच्या ना कोणाच्या स्वप्नामध्ये बाबा हरभजन सिंग सांगतात. आणि त्याचवेळी इथे बाबा हरभजन सिंगची आत्मा पेट्रोलिंग करतानाही इथे लोकांना दिसते. तर त्याच्यामुळे इथे बाबा हरभजन सिंगला खूप महत्त्व आहे. फक्त इंडियन आर्मी नाही तर चायनाच्या आर्मी सुद्धा ह्या स्वप्नांवरती विश्वास ठेवते आणि त्या हिशोबाने ते लोक काळजी घेतात आणि ते खरोखर होतात. तर आता आपण जाऊयात पुढच्या पॉईंटला. हे आता आम्ही ओल्ड बाबा हरभजन सिंग मंदिरवरून परत चाललोय. तर तिकडे हा लेक आहे, ह्याला एलिफंट लेक बोलतात. ह्याला एलिफंटचा शेप आहे असं बोललं जातं. आय एम हॅव्हिंग अ डिफिकल्टी टू फाइंड अ शेप, बट ठीक आहे, पाणी पूर्ण भरल्यावर असेल. आता आम्ही परत चांगू लेकला आलोय आणि चांगू लेकचं मेन अजून अट्रॅक्शन आहे याक राईड. आणि रिया रियांश बसलेत याक वरती. ये रिया हाय कर. बीवी को रन करने के लिए बोल रहा है. तर हे चांगू लेक आहे, सोंबो लेक पण बोलतात. बघ आजचे व्ह्यू पॉइंट संपलेले आहे, साईट सीइंग संपलेलं आहे आणि आता आम्ही जेवायला आलेलो आहे, जिथे आम्ही सकाळी चहा आणि कॉफी प्यायला थांबलो होतो. आणि रिया रियांशने हे जे घेतलेलं आहे तिथेच आम्ही ऑर्डर घेऊन गेलतो सकाळी. मग आता तिथेच जेवायला आलेलो आहे. आता जेवणार आणि विल गो टू गँगटॉक. आता जेवून वगैरे निघालो होतो. आता मध्येच असंच थांबलेलं आहे, हॉल्ट घेतलेला आहे छोटासा. बघा मस्त मागे सिनरी दिसते. गँगटॉक आता काहीतरी 18-19 किलोमीटर असेल. तिथून आम्ही मार्केटला जाणार आहे, मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग करणार आहे. बघा मागे काय मस्त वाटतंय, छान. आता आम्ही आलोय गँगटॉकच्या मार्केटला. MG रोड आहे, हे MG रोड मार्केट बोलतात ह्याला. इथे आलेलो आहे आम्ही. आता बघू इथे थोडासा टाइमपास करू, शॉपिंग काही भेटलं तर शॉपिंग करू आणि विल गो टू द हॉटेल. दिस इज द फर्स्ट टाइम आम्ही लाईट असताना आम्ही कुठेतरी परत डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. किती बरं वाटतंय. आता मार्केटमध्ये चहा पितोय. इथे चहावाले फिरतायत, मग आम्ही चहा घेतला आणि चहा पितोय. तर शॉपिंग पण झालेली आहे, मार्केट फिरून झालेला आहे. थोडंसं सोव्हिनियर आणि शॉपिंग केलेली आहे आठवण म्हणून. अँड नाव वी आर हेडिंग बॅक टू अवर hotel. So this is how we are ending our day 4. Tomorrow we will be doing Gangtok sightseeing, day 5, and we will be ending our trip.
चलो